जिल्ह्यातील अनेक गावात स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना वीज बिल दुप्पट तिप्पट येत असल्याने संतापाची लाट पसरली आहे. वीज वितरण कंपनीकडे मीटर बदलण्याची मागणी आता जोर धरीत आहेत. यवतमाळ, पुसद, उमरखेड, घाटंजी, आर्णी यासह तालुक्यात गेल्या वर्षी स्मार्ट मीटर बसवली गेली. मात्र यानंतर किन्नी, पुसदसह अनेक गावात ग्राहकांना अचानक जास्त बिले मिळू लागली. उदाहरणार्थ, महिन्याला 500 रुपयांचे बिल येणाऱ्या घरांना आता 10 ते 16,000 रुपयाचे बिल पाठवले जात आहेत. घरात फक्त 3 लाईट असतानाही 16,000चे बिल कसे, असा सवाल उपस्थित होत आहेत. शेतकरी, लघुउद्योग व सामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढला. आधीचे मीटर चांगले होते, स्मार्ट मीटर चुकीचे रीडिंग दाखवित. कंपनीने तत्काळ स्मार्ट मीटर तपासावे व जुनेच मीटर परत द्यावे, अशी मागणी ग्राहक करीत आहेत. वीज ग्राहकांनी अनेकदा वीज वितरण कार्यालयाकडे तक्रारीचे निवेदन दिले, तरी दखल घेतली जात नाहीत, असा आरोप सुद्धा वीज ग्राहक करीत आहेत. वीज वितरण कंपनीकडे तक्रारीचे त्वरित निवारण करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा यावेळेस वीज ग्राहकांनी दिला आहे. यवतमाळ तालुका विभागीय कार्यक्षेत्रामध्ये आम्हाला 17,500 स्मार्ट मीटर बसवायचे आहे. मात्र मागील वर्षापासून आतापर्यंत 5,000 स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये वीज चोरीचा प्रमाण सुद्धा कमी झाल्याचा आकडा समोर आला आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे यवतमाळ तालुका विभागीय अधिकारी देशपांडे यांनी दिली आहे. जुन्या मीटरच्या बिलपेक्षा आता स्मार्ट मीटरचे बिल जास्त येत आहेत. घरामध्ये 3 लाईट असताना 16,000 रुपयाचे बिल आल्याने आम्ही तर हैराण झालो आहेत. आम्हाला स्मार्ट मीटर नको, जुने मीटरच द्या. आम्ही गरीब आहेत, आम्ही एवढे बिल भरू शकत नाही. हा स्मार्ट मीटर काढून घेण्यात यावा, या जुन्या मीटर बसवण्यात यावा, ही मागणी नागरिकांची आहे. आम्ही जास्त तर काही सांगू शकत नाही, पण जे जुनं मीटर होतं हे म्हणजे व्यवस्थित चालायचं आणि बिल पण आमच्या बजेटमध्ये बरोबर जे यायचं जनरली तेवढंच यायचं. पण आता जे नवीन मीटर लावलं आहे, हे नवीन मीटरपेक्षा डबल किंवा टिबलच येऊ शकते बिल, पण कमी येणार नाही. आणि आम्ही आत्तापर्यंत जे वापरलं ते तुम्ही वापरा, अगर नका वापरू बिल ते तेवढंच येणार, जास्तीचं जास्तच. हे आम्ही भरू शकत नाही गरीब असल्याच्यानं, आणि आमची आर्थिक स्थितीसुद्धा तशी नसते ना बिल भरायचं. त्याच्यामुळे आम्हाला हे नवीन मीटर बदलवण्याची सरकारकडे आम्ही विनंती करणार आहे, आणि सरकारने आमची विनंती मान्य करून हे तात्काळ बदलून द्यावं, हीच विनंती आहे. काय नाव तुमचं? दशरथ रामाजी आसेकर. पहिला जर मीटर जे होतं ते चांगलं होतं. त्याच्यानंतर जे नवीन मीटर जे बसवलं त्याचं बिल आता वाढतीवर येत आहे. पहिले आला 11,000 रुपये, त्याच्यानंतर 11,000च्या नंतर 5,000 भरले, त्याच्या अगोदर मग 10 भरले होते. आता जे पहिलं मीटर होतं तसंच आम्हाला द्यावे. आमच्या गरिबाच्यानं काय भरणं होय. आमच्या घरात आहे 3 लाईट, ते शेफिल्डचे आहे. त्याच्यानंतर आम्हाला जुनंच मीटर द्यावे. आमचं जुनंच मीटर पाहिजे आम्हाला. आमच्या गरिबाच्यानं काही भरणं नाही होत. काय नाव तुमचं? विष्णू भुरे रामचंद्र. स्मार्ट मीटर हा आमच्यासाठी स्मार्ट आहे. हे सर्व जो कोणी पण चोरी करायचा प्रयत्न करत असेल, मीटरसोबत छेडछाड करायचा प्रयत्न करत असेल, तो डाटा आमच्या सिस्टममध्ये तो रेकॉर्ड होतो, आणि जो चोरी करतो त्याला ही गोष्ट पाहिजे नाही आहे, म्हणून तो अशी अफवा पसरवतो आहे. आम्ही 1 कोटी मीटर बदलतो आहे, महाराष्ट्र जनता सज्ञान आहे, असं कुठेच होऊ देणार नाही. ह्याच्या अगोदरही इंडस्ट्रीयल आणि मोठ्या कन्झ्युमरला असे मीटर लागून चुकलेले आहे, आणि त्यांच्याकडून अशी कुठलीही तक्रार आलेली नाही आहे. जनतेला आवाहन करेल की महावितरणला सहकार्य करावं. नवीन जे तंत्रज्ञान येत आहे त्याचा वापर करून आपण महावितरणला सहकार्य करावं. स्मार्ट मीटर ही अचूक रीडिंगसाठी 0% एरर फ्री बिलिंगसाठी आणण्यात आलेलं आहे. जसं पेपरलेस झालेलं आहे तसं ह्युमन इंटरफेरन्स पण सर्वात कमी राहणार आहे ह्याच्यात. पेपरलेसमध्ये आता मी तुम्हाला सांगतो आहे की आपला नंबरही अपडेट करून घ्या, मोबाईल नंबरही ग्राहक क्रमांकासोबत अपडेट करून घ्या, जेणेकरून आपल्याला बिलं आपल्या SMS वरतीच येईल, आणि आपण पेपरलेस सिस्टममध्ये गेले तर आपल्याला 120 रुपये वार्षिक त्याची बचत पण होणार आहे बिलापोटी.
काय नाव सर आपलं? प्राजक्त प्रद्युम्न देशपांडे, उपकार्यकारी अभियंता, यवतमाळ ग्रामीण उपविभाग.